नमस्कार महाराष्ट्र. महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत. तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली होणार आहे का? दिव्यांग मंत्रालय कोणत्या व्यक्तीच्या हातामध्ये आता जाईल असा प्रश्न जो आहे तर तो संपूर्ण महाराष्ट्रातून उपस्थित केला जातो आहे. त्याला कारणं देखील तेवढीच महत्त्वाची आहे. ज्या लोकांना अद्यापही या गोष्टींची कल्पना नाही तर अशांसाठी हा व्हिडिओ आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग बांधवांनी हा व्हिडिओ जो आहे तर तो इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर बघा, प्रकरण काय आहे की तुकाराम मुंढे जे आहे तर ते अत्यंत प्रामाणिकपणे आणि चांगल्या पद्धतीने जे आहे तर ते कुठलीही योजना असेल, कुठल्याही योजनेचा लाभ असेल किंवा इतर काही गोष्टी असतील तर त्या योग्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे जे जसं आहे तसंच, म्हणजे सर्वात सामान्य व्यक्तींना लाभ कसा मिळेल याचा प्रयत्न जे आहे तर ते तुकाराम मुंढे सर यांच्याकडून नेहमी केला जातो. ते एक असे म्हणजे शिस्तप्रिय अधिकारी म्हणून जे आहे तर ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. आणि या वेळेस जे आहे तर ते त्यांनी काय केलेलं आहे की जे बोगस अधिकारी आहे, खास करून मंत्रालयामध्ये आणि सरकारी विभागामध्ये जे बोगस अधिकारी आहे, ज्यांनी दिव्यांगांचे प्रमाणपत्र देऊन, मोठे अधिकारी, सिनियर अधिकारी ज्यांनी दिव्यांगांचे प्रमाणपत्र देऊन जे आहे तर ते काय म्हणतात त्याला, पदवी मिळवलेली आहे, जे काही आहे पोस्ट मिळवलेली आहे आणि मोठ्या जागेवरती जाऊन बसलेले आहेत ते, म्हणजे मोठा पद त्यांच्याकडे आहे आणि दिव्यांगांच्या नावाखाली ते जे आहे तर ते पगार घेतात आणि त्यानुसार त्यांनी फेक सर्टिफिकेट्स वगैरे बनवून, बोगस प्रमाणपत्र बनवून ती नोकरी मिळवलेली आहे आरक्षणामधून. तर अशा 25 ते 30 मोठ्या अधिकाऱ्यांवर तुकाराम मुंढे यांनी कारवाई करण्याचं काम जे आहे तर ते हाती घेतलेलं आहे. कारवाईची प्रोसेस जी आहे तर ती सुरू केलेली आहे आणि ती प्रोसेस सुरू केल्यामुळे त्यांना नोटीस पाठवल्यामुळे जे आहे तर ते प्रॉब्लेम असा झाला आहे की ते जे मोठे अधिकारी आहेत तर त्यांनी स्पेशल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत बैठक जे आहे तर ते बैठकीचं नियोजन जे आहे तर ते केलेलं आहे. आणि त्या बैठकीच्या नियोजनामधून त्यांना असं सुचवायचं आहे की हे जे अधिकारी आहेत तुकाराम मुंढे सर जे आहेत तर ते विनाकारण आमच्यावर कारवाई करत आहे आणि त्यांना तुम्ही जे आहे तर ते या डिपार्टमेंटमधून कुठेतरी पाठवलं पाहिजे किंवा ही कारवाई रोखली पाहिजे, अशा पद्धतीची त्यांची भूमिका जे आहे तर ते असणार आहे. जे मोठे अधिकारी आहेत ज्यांनी पैसे देऊन किंवा फेक सर्टिफिकेट्स बनवून जे आहे तर ते या योजनेचा किंवा या सर्व अधिकाराचा वापर केलेला आहे दिव्यांगांच्या नावावरती, तर त्या लोकांनी अशी मीटिंग घेतलेली आहे आणि मीटिंग घेण्याचे ठरवलेले आहे आणि देवेंद्रजी फडणवीस यांना ते जे आहे तर ते बदली करण्यास भाग पाडणार आहे. तर अशी माहिती सध्या जे आहे तर ते आपल्याला मिळालेली आहे. ठीक आहे. एवढंच नव्हे तर आत्ता काही वेळांपूर्वीच तुकाराम मुंढे यांच्याबद्दलची एक माहिती समोर आलेली आहे की त्यांनी मागील 1-2 महिन्यापूर्वी डिसेंबरच्या आसपास मला आठवतं आहे की एक GR काढलेला होता की कोणत्या विभागामध्ये किती टक्के दिव्यांग जे आहे तर ते एम्प्लॉई आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे 40 विभाग आहेत प्रमुख, त्यामध्ये किती टक्के दिव्यांग एम्प्लॉई आहेत याची यादी जी आहे तर ती मागवलेली होती प्रत्येक डिपार्टमेंटकडून. आणि त्यापैकी फक्त 2 डिपार्टमेंटनी त्यांना दिव्यांग जे आहे तर ते कामाला आहेत असे सांगितलेले आहे आणि माहिती मिळालेली आहे. तसं बघायला गेलं तर 4% आरक्षण दिव्यांगांना आहे. म्हणजे जर 100 एम्प्लॉई असतील तर त्यापैकी 4 एम्प्लॉई हे दिव्यांग असले पाहिजे. परंतु जेव्हा तुकाराम मुंढे यांच्याकडे माहिती गेली, डिपार्टमेंटकडे माहिती गेली, दिव्यांग कल्याण विभागाकडे, तर फक्त 2 डिपार्टमेंटचीच माहिती आली आणि 1% दिव्यांग कामावरती आहेत, म्हणजे एम्प्लॉई आहेत अशी माहिती जी आहे तर ती समोर आलेली आहे. आणि बाकी सर्व डिपार्टमेंटनी ही माहिती देण्यास नकार दिलेला आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता किती मोठं प्रकरण आहे की एवढे सारे डिपार्टमेंट आहेत, ते सांगतात आपल्याला डिपार्टमेंट्स आम्ही यासाठी काम करतो, त्यासाठी काम करतो, परंतु ज्या घटकाला गरज आहे अशा घटकाला तुम्ही डावलण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहात आणि त्यांना तुम्ही लाभ मिळणार नाही याबद्दल देखील प्रयत्न करत आहात किंवा त्यांच्याबद्दलची माहिती देखील लपवून ठेवत आहात. म्हणजे कोण एम्प्लॉई आहे, खरं म्हणजे एम्प्लॉईच नाही आहेत. खरी गोष्ट ही आहे की योग्य त्या जागेवर ज्या ठिकाणी दिव्यांग एम्प्लॉई हवा आहे त्या ठिकाणी तो नाही
आणि त्या कारणामुळे डिपार्टमेंटनी माहिती जी आहे तर ती कदाचित दिलेली नसावी. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे संपूर्ण प्रकरण आहे आणि या कारणामुळे आता तुकाराम मुंढे यांची बदली होणार आहे का लवकरच, याविषयीचे प्रश्नचिन्ह जे आहे तर ते महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग बांधवांकडून उपस्थित केले जात आहे. यावरती तुमचं काय मत आहे? जर दिव्यांग मंत्रालयामध्ये, दिव्यांग विभागामध्ये जर तुकाराम मुंढे यांची बदली झाली तर तिथे कोण येईल किंवा त्यांच्यासारखाच पुन्हा एखादा व्यक्ती येऊ शकतो का? तुम्हाला काय वाटतं? मला तर असं वाटत नाही, कारण असा व्यक्ती जो आहे तर तो खूप कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. अशी व्यक्ती जी आहे तर ती जास्त आपल्याला कुठे पाहायला मिळत नाही आणि त्यामुळे दिव्यांग लोकांचं एक नशीब समजूया की त्यांना हे चांगली व्यक्ती मिळालेली आहे. परंतु त्या व्यक्तींना कसं काढावं यावरती सर्वांचा प्रयत्न जो आहे तर तो चालू आहे. मागे एक जे आमदार आहे त्यांनी देखील अधिवेशनामध्ये याविषयी प्रश्न उपस्थित केला होता की तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात यावी आणि त्यांना जे आहे तर ते त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. परंतु त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही, कारण ते कुठल्याही याच्यामध्ये सापडलेले नव्हते, कुठल्याही चुकीमध्ये जे आहे तर ते सापडलेले नाही. त्याचबरोबर त्यांना क्लीन चिट देखील कोर्टाकडून मिळालेली आहे. मागेच कुठल्या तरी एका प्रकरणामध्ये जे आहे तर ते क्लीन चिट देखील त्यांना मिळालेली आहे. तर त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे तर ते खूप योग्य आहे आणि शिस्तप्रिय आहे आणि कुठल्याही अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार किंवा कुठल्याही योजनेचा लाभ स्वतःच्या व्यक्तीला ते करू देत नाही किंवा स्वतःच्या फायद्यासाठी कुठल्याही गोष्टीचा वापर ते करू देत नाही. तर अशा प्रकारे शिस्तप्रिय असणारे तुकाराम मुंढे यांची बदली जी आहे तर ती करण्याचे नियोजन आता चालू आहे. तर याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुकाराम मुंढे गेले तर इथे कोण येणार आणि पूर्वीप्रमाणेच जे आहे तर ते 8 लोकांचं डिपार्टमेंट पुन्हा तयार होईल का, याविषयी देखील तुमचं मत नक्की कळवायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.